विद्यार्थी बालमित्रांनो, ब्रिज कोर्समधील आज आपला सेकंड डे. पुढील पार्ट आपण आता अभ्यासणार आहोत. सबसेट. इफ ए अँड बी आर टू गिवन सेट्स अँड एव्हरी एलिमेंट ऑफ बी इज ऑल्सो अन एलिमेंट ऑफ सेट ए, देन बी इज अ सबसेट ऑफ ए, विच इज symbolically written as B subset A. It is read as B is a subset of A or B subset A. बघा, ही डेफिनेशन कशी आलेली आहे. काही ते दोन तुम्हाला सेट दिलेले आहेत बघा एक्झाम्पलमध्ये, ए आणि बी. एमध्ये नंबर तुम्हाला दिलेले आहेत 1 2 3 4 5 6 7 8 आणि बी सेट तुम्हाला दिलेला आहे 2 4 6 8. आता बीचे जे नंबर आहेत 2 4 6 8 हे एमध्ये आलेले आहेत बघा. 1 2 3 4 5 6 7 8 यामध्ये 2 आला आहे बघा, 4 आलेला आहे, 6 आलेला आहे आणि 8 पण आलेला आहे. म्हणजे बीचे सर्व जे एलिमेंट्स आहेत ते एलिमेंट्स एमध्ये आलेले आहेत. म्हणजे बीचे सर्व घटक हे एमध्ये आलेले आहेत. म्हणून बी जो हा सेट आहे हा सेट सबसेट आहे ए या सेटचा. Therefore, every element of set B is also an element of set A. म्हणजे बीचे जे एलिमेंट आहेत एव्हरी एलिमेंट ते एचे आहे. Therefore, B is a subset of A. म्हणजे बी हा सेट जो आहे तो एचा सबसेट आहे. दिस कॅन बी रिप्रेझेंटेड बाय वेन डायग्राम ॲज शोन अबाव. म्हणजे हे वेन डायग्रामच्या साह्याने म्हणजे चित्राच्या स्वरूपात पण आपण हे दाखवू शकतो. बघा, ए हा सेट जो आहे त्याचे एलिमेंट बघा 1 2 3 4 5 6 7 आणि 8 हे सगळे आले. आणि ए या सेटमध्ये फक्त एवढेच आलेत 2 4 6 आणि 8. म्हणजे हे जे घटक आहेत 2 4 6 8 एलिमेंट म्हणजे घटक हे एचे पण आलेले आहेत. म्हणून बी जो सेट आहे तो बी सेट ए या सेटचा सबसेट आहे. त्यानंतर काही प्रॉपर्टी आपल्याला लक्षात ठेवायच्यात. एव्हरी सेट इज अ सबसेट ऑफ इट सेल्फ. म्हणजे ए इज अ सबसेट ऑफ ए म्हणजे एचे जे एलिमेंट्स आहेत ते एमध्येच असतात. फॉर एक्झाम्पल इथे दिले बघा, ए 1 3 4 7 8 1 3 4 7 8 हे जे एलिमेंट आहेत एचे आहेत आणि हा एचा सबसेट आहे. म्हणजे एव्हरी सेट इज अ सबसेट ऑफ इट सेल्फ, दॅट इज ए इज अ सबसेट ऑफ ए. एम्प्टी सेट इज अ सबसेट ऑफ एव्हरी सेट, दॅट इज फाय इज अ सबसेट ऑफ ए. एम्प्टी सेट म्हणजे त्यामध्ये काही एलिमेंट नसतातच आणि अशा प्रकारचा जो सेट आहे हा सेट कुणाचाही सबसेट असतो. देअरफॉर फाय मीन्स एम्प्टी सेट इज अ सबसेट ऑफ ए. देन थर्ड, इफ ए इक्वल टू बी म्हणजे ए आणि बी इक्वल असेल, देन ए इज अ सबसेट ऑफ बी अँड बी इज अ सबसेट ऑफ ए. म्हणजे ए आणि बी सेम आहे. समजा एचे एलिमेंट 1 3 4 7 8 आणि बीचे पण 1 3 4 7 8 हेच आहे. मग ए हा बीचा सबसेट आहे, उलटं बी हा एचा सबसेट आहे. या उलट ए इज अ सबसेट ऑफ बी अँड बी इज अ सबसेट ऑफ ए हे असं असेल तर हे असं असतं. देअरफॉर ए इक्वल टू बी म्हणजे ए आणि बी हे जे दोन सेट आहेत हे दोन्ही सेट इक्वल आहेत. म्हणजे या ठिकाणी आपण सबसेट ही जी कन्सेप्ट आहे ही कन्सेप्ट काय केलेली आहे, अभ्यासलेली आहे. अल्टरनेटिव्ह आन्सर. त्यातील फर्स्ट क्वेश्चन, इफ ए इक्वल टू 1 2 3 4 5 6 बी इक्वल टू 4 6 8 C equal to 1 4 D equal to 2 4 6 then which of the following statement is true. तुम्हाला ए बी सी आणि डी हे 4 सेट दिलेले आहेत आणि तुम्हाला विचारलेलं आहे की कोणते स्टेटमेंट ट्रू आहे. फर्स्ट, ए इज अ सबसेट ऑफ ए. एचाच सबसेट आहे. आपण अगोदर बघितलेलं आहे एव्हरी सेट इज अ सबसेट ऑफ इट सेल्फ. म्हणजे प्रत्येक सेट हा स्वतःचा सबसेट असतो. म्हणजे ए इज अ सबसेट ए हे ट्रू आहे.
देन बी इज ए सबसेट ऑफ ए. बी इज ए सबसेट ऑफ ए. बघा, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज नॉट ट्रू पाहिजे. डी सेट तुम्हाला त्यांनी दिलेला आहे, बघा लक्षात घ्या. देन विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज नॉट ट्रू. नॉट ट्रू म्हणजे फॉल्स. आता ए सेट तुम्हाला दिलेला बघा त्यांनी, एक ऑप्शन ए इज ए सबसेट ऑफ ए, म्हणजे एचा सबसेट आहे. एव्हरी सेट इज अ सबसेट ऑफ इट सेल्फ, देअरफॉर दिस सेंटेन्स इज ट्रू. हे सेंटेन्स ट्रू आहे. आपल्याला ट्रू नसलेलं सेंटेन्स फाइंड आउट करायचे. बी इज ए सबसेट ऑफ ए. बी बघा 4, 6, 8 याचे एलिमेंट एमध्ये यायला पाहिजे, कारण बी सबसेट आहे. 4, 6, 8 एमध्ये येतात का बघा. 4, 6 2 आले, पण 8 येत नाही. म्हणजे याचा अर्थ हे स्टेटमेंट जे आहे हे स्टेटमेंट ट्रू नाही आहे, म्हणजे फॉल्स आहे. म्हणजे आपल्याला आन्सर मिळालं बी. सी आपण चेक करूया. डी इज ए सबसेट ऑफ ए, म्हणजे डीचे एलिमेंट एमध्ये यायला पाहिजे. बघा डीचे एलिमेंट बघा 2, 4, 6 2, 4, 6 आहे, म्हणजे हे ट्रू आहे. आपल्याला नॉट ट्रू पाहिजे. डी सी इज ए सबसेट ऑफ ए, म्हणजे सीचे एलिमेंट एमध्ये यायला पाहिजे. सी 1, 4 आणि एमध्ये 1, 4 आहे, म्हणजे हे पण ट्रू आहे, हे पण ट्रू आहे, हे पण ट्रू आहे. आपल्याला नॉट ट्रू म्हणजे फॉल्स फाइंड आउट करायचं आहे, आणि ते आलं हे. म्हणजे याचं आन्सर तुम्हाला मिळालेलं आहे ऑप्शन काय, बी. सेकंड क्वेश्चन. विच इज ए सबसेट ऑफ पी इफ पी इक्वल टू ए ई आय ओ यू. म्हणजे तुम्हाला हा सेट दिलेला आहे कोणता, ए ई आय ओ यू. आणि हा कुणाचा सबसेट, खालीलपैकी हे जे खालील तुम्हाला सेट दिलेले आहेत यातील कोणता सेट याचा सबसेट आहे ते तुम्हाला शोधायचे. ए बी सी आहे का बघा. ए यामध्ये आहे पण बी सी नाही, म्हणजे हा सबसेट होऊ शकत नाही. ई एफ जी, ई आहे पण एफ जी नाही, म्हणजे हा पण सबसेट नाही आहे. जरा याला बाजूला ठेवूया, पहिलं आपण हे चेक करूया. ओ पी यू, ओ आहे, यू आहे पण पी नाही आहे, म्हणजे हाही सबसेट होऊ शकत नाही, म्हणजे हा सबसेट आहे. हा सबसेट म्हणजे एम्प्टी सेट. आणि अगोदर आपण एम्प्टी सेट फाय या साईननी दाखवलेलं होतं. आणि एम्प्टी सेट हा कुणाचाही सबसेट असू शकतो, म्हणजे हा एम्प्टी सेट याचा पण सबसेट आहे. म्हणजे याचा आन्सर तुम्हाला मिळालेला आहे सी. देन क्वेश्चन नंबर 2. सॉल्व द फॉलोइंग सब क्वेश्चन्स. त्यातील फर्स्ट, इफ ए इक्वल टू 2, 3, 5, 7, 11 देन राईट एनी 4 सबसेट ऑफ ए. हा जो ए सेट आहे या ए सेटचे तुम्हाला सबसेट फाइंड आउट करायचे आहेत, एनी 4. मग आता एमध्ये कोण कोण आलं बघा. 2 आला, 3 आला, 5 आला, 7 आला आणि 11 आला. मग आपण सेट कसे लिहू शकतो. ओनली 2 लिहायचा कर्ली ब्रॅकेटमध्ये, कर्ली ब्रॅकेटमध्ये 2, कर्ली ब्रॅकेटमध्ये 3, कर्ली ब्रॅकेटमध्ये 5, कर्ली ब्रॅकेटमध्ये 7 आणि कर्ली ब्रॅकेटमध्ये 11. अशा प्रकारे 5 आपण सबसेट लिहू शकतो. आपल्याला फक्त 4च सांगितलेले आहेत. हे 1, 1 एलिमेंट आपण घेतलेले आहेत. तुम्ही 2 एलिमेंट पण घेऊ शकता. 2, 3, 2, 5, 2, 7, 2, 11 असंही होणार. 3, 5, 3, 7, 3, 11 असं पण होणार. आपण 3 एलिमेंट पण घेऊ शकतो, आपण 4 एलिमेंट पण घेऊ शकतो. अशा प्रकारे याचे आपल्याला सबसेट बरेचसे लिहिता येतील. आपल्याला फक्त त्यांनी 4 सांगितलेले आहेत, म्हणून आपण फक्त लिहायचं कर्ली ब्रॅकेटमध्ये 2, कर्ली ब्रॅकेटमध्ये 3, कर्ली ब्रॅकेटमध्ये 5 आणि कर्ली ब्रॅकेटमध्ये 7. देन नेक्स्ट क्वेश्चन. फ्रॉम द फॉलोइंग विच इज ए सबसेट. म्हणजे यामध्ये सबसेट कोणता आहे. हा सेट आहे, परत एकदा रिपीट करतो मी. फ्रॉम द फॉलोइंग विच इज ए सबसेट. सी या सेटचे एलिमेंट काय आहेत बघा. सेट 5, 15, 25 आणि 35. डीचे एलिमेंट आहेत 10, 30 आणि 20. म्हणजे डीचे एलिमेंट जे आहेत 10, 20 आणि 30 हे सीमध्ये पण येतात. म्हणजे डी जो आहे हा डी सबसेट आहे सीचा, म्हणजे डी इज ए सबसेट ऑफ सी मला मिळालेला आहे.
देन थर्ड क्वेश्चन, राईट विच ऑफ द फॉलोइंग सेट्स इज अ सबसेट ऑफ विच सेट. म्हणजे कोणता सेट कोणत्या सेटचा सबसेट आहे हे आपल्याला फाइंड आउट करायचं. ही एक लाईन त्यांनी दिलेली आहे एल आणि त्यावरती पॉईंट दिलेले आहेत, पॉईंट ए, पॉईंट बी आणि पॉईंट सी. फर्स्ट एक्स सेट त्यांनी दिलेला आहे, सेट ऑफ ऑल पॉईंट्स ऑन अ लाईन. म्हणजे एक्स जो सेट आहे तो असा आहे का ह्या लाईनवरचे ऑल पॉईंट आहेत. वाय इक्वल टू सेट ऑफ ऑल पॉईंट्स ऑन अ सेक ए बी. सेक ए बीवरचे ऑल पॉईंट घ्यायचेत, हा सेट वाय आहे. त्याच्यानंतर झेड सेट जो आहे तो सेट ऑफ ऑल पॉईंट्स ऑन सेक बी सी. सेक बी सीवरचे जे पॉईंट आहेत त्याच्यावरचा सेट आहे तो आहे झेड. देन टी सेट ऑफ ऑल पॉईंट्स ऑन अ रे बी ए. रे बी ए म्हणजे इकडे आपण जाणार, बी ए यावरील जे पॉईंट आहे यांचा जो सेट आहे तो टीनी दाखवलेला आहे. आणि मग तुम्हाला विचारलं आहे की कोण कोणाचा सबसेट आहे. आता डी ऑल पॉईंट ऑन अ लाईन म्हणजे लाईनवरचे सगळे पॉईंट आले. त्यानंतर वाय झेड सेट ऑफ ऑल पॉईंट्स ऑन अ सेक ए बी. सेक ए बी बघा हा एवढा, हा सेक ए बी ह्या लाईन ए बीवर आलेला आहे. म्हणजे ए बी हा लाईनचा सबसेट आहे. मग ए बी म्हणजेच कोण, सेक ए बी म्हणजे कोण तर वाय. म्हणजे आन्सर आपल्याला मिळालं वाय इज ए सबसेट ऑफ एक्स. देन सेट ऑफ ऑल पॉईंट्स ऑन सेक बी सी. सेक बी सी बघा एवढा पार्ट आला, एवढे पॉईंट आले आणि हे बी सीवरील पॉईंट म्हणजे या लाईन ए बीवरील पॉईंट आहेत. म्हणजे बी सी सेक बी सी हा लाईन एलचा सबसेट आहे. म्हणजेच झेड इज ए सबसेट ऑफ एक्स. त्याच्यानंतर टी सेट ऑफ ऑल पॉईंट्स ऑन रे बी ए. रे बी ए म्हणजे इकडे गेलो, म्हणजे हा बी ए सबसेट आहे या लाईनचा. रे बी ए म्हणजेच सेट तुमचा आलेला आहे टी इज ए सबसेट ऑफ लाईन म्हणजे एक्स. देन वाय सेट ऑफ ऑल पॉईंट्स ऑन अ सेक ए बी. सेक ए बीवरचे पॉईंट आपण घेतले. आणि टी काय आहे तर रे बी एवरचे पॉईंट आहे. रे बी ए म्हणजे इकडे गेलो आणि सेक ए बी म्हणजे इकडे आलो, एवढा पार्ट. म्हणजे सेक ए बी हा रे बी एवर येतो. म्हणजे याचा अर्थ सेक बी ए हा रे ए बीचा सबसेट आहे. सेक बी ए म्हणजे कोण, सेक बी ए किंवा सेक ए बी म्हणजे कोण तर वाय. वाय इज ए सबसेट ऑफ कोण तर टी. बघा सेक काय ए बी, सेक ए बी हा सबसेट कोणाचा आहे तर रे बी एचा. म्हणजेच वाय सबसेट काय मिळालं तुम्हाला टी मिळालं. अशा प्रकारे हा क्वेश्चन आपण सॉल्व करू शकतो. हे जे 3 क्वेश्चन आहेत ते 3 क्वेश्चन तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये सॉल्व करायचे आहेत.